आज बनवूयात आपण मेथीचे पराठे। त्यासाठी मी याच वाटीने 2 वाट्या कणिक घेतली आणि अर्धी वाटी बेसन पीठ घेतले। आता ते मिसळून घेऊ। अर्धी वाटी कोथिंबीर, नंतर ही बारीक चिरलेली मेथी आहे 1-1.5 वाटी। तर हे सर्व मिक्स करून घेऊ। आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत। 1-1.5 गड्डी लसूण आहे, 4-5 हिरव्या मिरच्या, थोडस ओवा, थोडं जिरे आणि अगदी 1 इंच भर आलं आणि आपल्याला मेथीच्या पराठ्यांसाठी लागेल एवढं मीठ। आपण आता हे वाटण तयार करून घेतलंय मिक्सर मधून। आता हे पिठामध्ये टाकून घेऊ। त्याच पिठामध्ये आपण छोट्या चमच्याने 1-1.5 चमचा लाल मिरची पावडर, 1-1.5 चमचा हळद, नंतर थोडासा अर्धा चमचा हिंग आणि धने जिरे पूड आहे 1-1.5 चमचा, थोडेसे पोहे खाण्याच्या चमच्याने 1-1.5 चमचा, तीळ आहेत आणि कसुरी मेथी 1 चमचा भर आहे। हे पण आता सर्व मिक्स करून घेऊ। पोहे खाण्याच्या चमच्याने 1-2 चमचे तेल टाकून घेऊ। छोटी पळी किंवा अर्धी वाटी आपण यात दही टाकून घेतोय। हळूहळू पाणी टाकून आपण मळून घेऊ। बघू शकता पिठाची कन्सिस्टन्सी मी अशी ठेवली। आपण छोटे छोटे गोळे, अगदी लिंबा एवढे गोळे तयार करून घेऊ। तवा गरम करायला ठेवलाय आपण। आता पराठे लाटून घेऊ। तव्याला आपण थोडस तेल लावून घेतोय। बाजू आपली थोडीशी भाजून निघाली, आपण पराठा पलटून घेऊ। तेल किंवा तूप काही लावा, मी तेल लावून घेते। दोन्ही बाजूने आपला पराठा छान भाजून निघालाय। आता आपण काढून घेऊ। चला तर मग तयार आहे आपला मस्त मेथीचा पराठा आणि त्यासोबत दही किंवा तुम्ही लोणच्या सोबतही खाऊ शकता। चला तर मग तुम्ही पण ट्राय करा। कमेंट मध्ये मला नक्की सांगा। भेटूयात पुन्हा अशाच एखाद्या नवीन रेसिपीसह। तोपर्यंत मस्त रहा आणि चवीने खा। थँक्यू फॉर युअर लव्ह अँड सपोर्ट।